ज्या जिल्ह्यातून प्रत्येक योजनेची अंमलबजावणी होत असते आणि प्रत्येक तालुक्यामध्ये सुद्धा त्याच विभागातून आदेश पारित केले जाते, त्याच विभागामध्ये पोहोचले आहेत म्हणजेच जिल्हाधिकारी अमरावती कार्यालय। आपण पाहू शकता या अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अगदी प्रवेशद्वाराच्या बाजूलाच पार्किंग व्यवस्थेची ऐशी तैशी झाल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहेत। विदर्भ मतदारची टीम दाखल झाली आहेत आणि आमच्याच या कॅमेरामध्ये थेट अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्याच परिसरामध्ये ही पार्किंगची अस्ताव्यस्त असलेली व्यवस्था, चारही बाजूने दुचाकी चालकांनी आपल्या मनमर्जीप्रमाणे ठेवण्यात आलेल्या पार्किंगच्या जागेत न दुचाकी ठेवता चारही बाजूने आपल्या मनमर्जीप्रमाणे दुचाकी लावलेल्या आहेत। एकीकडला हा भाग आहे, परिसर आहे, तर थेट आपण पाहू शकता मुख्य कार्यालय जिल्हाधिकारी आणि बाजूलाच आणखी अनेक दुचाकी रांगाच रांगा आपण पाहत आहात। चारचाकी वाहने असेल, अधिकाऱ्यांची वाहने असेल, मात्र अनेक दुचाकी सुद्धा या ठिकाणी लावण्यात आले आहेत। थेट फलक लावण्यात आलेला आहे जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती फक्त लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या वाहनाकरिता नियोजित जागा। अधिकाऱ्यांचे वाहन तर दिसत नाहीत, मात्र कामाकरिता आलेले नागरिकांचे हे वाहने असेल, कदाचित असेही म्हणू शकतो, किंवा कर्मचाऱ्यांची असू शकते, मात्र वाहने कुठे लावावी हे सुद्धा नागरिकांना किंवा कर्मचाऱ्यांना समजत नसेल का, या स्पष्ट दृश्यावरून समजून येत आहेत। दुचाकी थेट कार्यालयाच्या समोरच, आणि याला कोण काय म्हणणार, हटकणार कोण हे मात्र आपण स्पष्ट करू शकत नाही। दुसरीकडे पुन्हा आपण लक्ष जर गेलं तर बाहेर निघणारा हा रस्ता आणि आतमध्ये येणारा प्रवेशद्वारचा मार्गसुद्धा आपण पाहू शकताय। कार्यालयाच्या अगदी समोरच अनेक दुचाकींच्या रांगाच रांगा आपण पाहत आहात आणि हेच संपूर्ण अस्ताव्यस्त पार्किंगच्या व्यवस्थेचं दृश्य आमच्या विदर्भ मतदारच्या कॅमेरामध्ये कैद होत आहेत। लक्ष कोणाचं, ज्या कार्यालयातून जिल्ह्याचं प्रमुख यंत्रणा चालते आणि प्रत्येक नियमाचं अंमलबजावणी होते, त्याच कार्यालयामध्ये पार्किंगची दुरावस्था। लक्ष देणार का या अस्तव्यस्त व्यवस्थेवर आता जिल्हाधिकारी महोदय काय निर्णय घेणार ते सुद्धा पाहणे गरजेचं ठरणार आहे। कॅमेरामन सागर ताडेसह अजय शृंगारे, पाहत राहा विदर्भ मतदार अमरावती।